नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358 न्यूज। मी प्रभुदास शिंगळे। अमरावती लोकसभा 2024 अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत हाय व्होल्टेज मतदारसंघ झालेला आहे आणि अशातच प्रचार यंत्रणेची धुरा म्हणा किंवा मग उमेदवाराची जी धडपड चालू आहे त्याबद्दल आपण काही जाणकार व्यक्तींशी आज सहज चर्चा करणार आहोत। सहज चर्चा पण मुद्द्याची। मोड साहेब, मला सांगा, अमरावती लोकसभा मतदारसंघ 2024 ही जी लोकसभा आता चालू होणार आहे, म्हणजे 26 तारखेला मतदान होणार आहे, ही जी रणधुमाळी आहे ही अत्यंत तापलेली आहे। अशा तुम्हाला काय वाटते? हे सध्याची जी निवडणूक चालू आहे या निवडणुकीचा म्हणजे दूरगामी परिणाम होणार आहे आणि बरेच काळ टिकणारे परिणाम राहतील या निवडणुकीचे। हे निवडणूक महत्त्वपूर्ण यासाठी आहे, आतापर्यंत ज्या भारतात समजा 52पासून ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकापैकी ही जे 17वी निवडणूक आहे, ही निवडणूक इतकी महत्त्वपूर्ण असेल याने कारणीभूत आहे सध्याचं सरकार। म्हणजे केंद्राची निवडणूक आहे, केंद्रात ज्याचं सरकार आहे, जे BJPचं सरकार आहे, त्या BJPच्या सरकारनं देशातली जनता खूप हैराण झालेली आहे आणि ते हैराण झालेली जनता त्या दृष्टीनं त्याचा हैराणपणा कसा निघून जाईल या दृष्टीनं आताची निवडणूक फार महत्त्वाची आहे। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की BJP सरकार येणार नाही म्हणून? BJP सरकार येणार नाही म्हणजे BJP सरकार आता कोशिश तर चालू आहे की BJP सरकार येऊच नाही। ही कोशिश फक्त या मतदारसंघातच नाही, संपूर्ण देशातच असं वातावरण आहे की BJP सरकारच्या धोरणामुळे सगळे लोक हैराण झालेले आहेत। BJP सरकारनं लोकांच्या जगण्याचा प्रश्नावर परिणाम केलेला आहे। लोकांच्या जगण्यावर परिणाम ज्या सरकारनं केला, सरकार लोक निवडून यासाठी देत असतात की सरकारनं आपल्या सर्वांगीण विकासाची सर्व धोरणाची अंमलबजावणी केली पाहिजे आणि जीवनमान गोरगरीब जनतेचं सुधारलं पाहिजे, देशाचे प्रश्न सुटले पाहिजे। पण तसं अजिबात एकही न होता या सरकारनं म्हणजे गोरगरिबांच्या सर्वसामान्य माणसाच्या जगण्यावर परिणाम केला। बरं, तुम्हाला काय वाटते अमरावती लोकसभा मतदारसंघात कोण खासदार होईल असं वाटतं? आता अमरावती मतदारसंघात सध्याची जी निवडणूक चालू आहे, सध्याचं ते सगळं वातावरण पाहता इथं बळवंतभाऊ वानखडे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तेच एक निश्चितच निवडून येणार आहेत असं मला वाटतं। महाविकास आघाडीचे जे काही पक्ष असतील त्यांना खात्रीनं मतदान करतील असं तुम्हाला वाटते? 100% करतील, कारण प्रत्येक वेळचं म्हणजे इथलं जे भाऊ हे राहिलं आहे म्हणजे संख्याबळ राहिलं आहे इथं, ते संख्याबळाच्या जोरावर जर पाहिलं तर मागची जी निवडणूक होती, मागच्या निवडणुकीमध्ये बरेचसे उमेदवार होते। मागच्या निवडणुकीत ती समजा म्हणजे एकूण अपक्ष हे ते धरले म्हणजे 24 लोकांनी फॉर्म भरले होते, त्याच्यापैकी म्हणजे एकच उमेदवार निवडून आला आणि बाकीचे उमेदवार पडले। पण त्याला कारणीभूत काही उमेदवार म्हणजे काही थोड्याशा फरकानं पडले असं झालं। पण हे निवडणूक अशी होणार आहे तर महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष ते जोमानं कामाला लागलेले आहेत आणि जोमानं ते प्रचार करून महाविकास आघाडीत शिवसेना हा एक प्रमुख घटक पक्ष आहे आणि असं असताना शिवसेनेची तिकीट दिनेश भोग यांनी मागितली होती, परंतु दिनेश भोग हे प्रहारकडे गेले। त्यांच्या प्रहारकडे जाण्याने महाविकास आघाडीला काही फटका बसेल का? नाही, तसा काही फटका बसणार नाही, कारण कसं आहे का दिनेश भोग हे चांगले उमेदवार आहेत, परंतु त्यांच्या जाण्यानं असा फटका बसणार नाही का याचं जे कॉम्बिनेशन आहे म्हणजे सेनेचं राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट आणि आपली काँग्रेस यांचं जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन जे मजबूत आहे, इथंच नाही तर आपल्या महाराष्ट्र पातळीवरच नाही तर देश पातळीवर इंडिया। BJPकडे पण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार दादा तिकडून त्यांच्याकडून आहेत, युतीकडून महायुतीकडून, त्याचा काही फटका? त्याचा काही फटका बसणार नाही, कारण हे जे घडवलं याचे एकाचे जे 2-2 घरं केले हे सर्व जनतेला सगळ्यांना माहीत आहे।
एकाचे 2 घरं केले, घर कोणं फोडले, कसे फोडले, कशासाठी फोडले, लोक तिकडे गेले, चांगले चांगले लोक गेले, कशासाठी गेले, कशाच्या धाकाने गेले, हे सर्वसामान्य माणसांना सर्वांना माहीत आहे. त्याच्यामुळे कुणाला सांगण्याची गरज नाही. हा विषय नव्यानं नाही, पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशात हा विषय त्याचा प्रसिद्ध आहे. एकंदरीत अमरावती लोकसभा मतदारसंघात कोण खासदार होईल असं तुम्हाला वाटतं? बळवंतभाऊ वानखेडे हे 100 का 101% खासदार होतील असं मला वाटतं. बरं, मोड साहेब मला सांगा, जेव्हा रिपब्लिकन चळवळ दर्यापूर तालुक्यात नवीन उदयास आली, आपण त्याचे मेन क्रिएटर होता, तेव्हा नेमकं लगेच FMCची निवडणूक लागली आणि बळवंत वानखेडे आणि आपण स्वतः एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले. असं असताना आज बळवंत वानखेडे खासदार होणार असं तुम्हाला का वाटते? तसं असं आहे का, म्हणजे बळवंतभाऊ आणि मी सोबतच चळवळ केली, सोबतच आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. अगदी म्हणजे सगळं युवक रिपब्लिकन हा या शब्दाची उत्पत्तीच आम्ही केली. युवक रिपब्लिकन नावाचा शब्दही म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होता, पण युवकांची रिपब्लिकन जी नव्हती, आम्हीच त्याचे फाउंडर आहोत. बळवंतभाऊ अध्यक्ष होते, मी सरचिटणीस होतो तालुक्याचा. अशी आम्ही विरोधात युवकांची चळवळ पूर्ण तालुकाभर राबवली. तेव्हापासून आपण 2 वेळा FMCचे डायरेक्टर पण राहिले. कधी आम्ही तुम्हाला त्यांच्यासोबत बघितलं नाही, पण आज नेमकं बळवंत वानखेडे खासदार होणार हे अत्यंत आत्मविश्वासाने आपण सांगता. नेमकं काय करा? नाही तसं नाही, म्हणजे त्यांच्याबरोबर मी राहिलो नाही असं नाही. पहिल्यांदा आम्ही दोघेही भाऊ सोबतच होतो. सोबतच होतो. सोबत समजा आता कसं आहे, राजकारण म्हटलं म्हणजे कोणी कोणाचा मित्र नाही ना कोणी कोणाचा शत्रू नाही. राजकारणात कसं असते का, मागच्या वेळेनं हे बळवंतभाऊ आणि सगळे हे मंडळी काँग्रेस कमिटीचे सगळे जे लोक आहेत यांनीच काही गाण्याचा प्रचार केला आणि आज ते एकमेकाच्या विरोधात आहेत. त्याच्यामुळे तो काही मुद्दा नव्हता, आम्ही अलग अलग राहायचा तो काही मुद्दा नव्हता. कालांतरानं पुढे परिस्थिती अशी निर्माण केली की आम्ही एकमेकाच्या विरोधात उभं राहायचं काम पडलं आणि आम्ही दोघेही निवडून आलो. एकदाच नाही तर 2दा आलो आणि 2दा आल्यानंतर आम्ही 10 वर्ष सोबतही दोघांनी सामोपचारानं असा कार्यक्रम केला. म्हणजे FMCत सगळं कामकाज आम्ही दोघांना सोबतच पाहिलं. त्याच्यामुळं आम्ही एकमेकांपासून अलग होतो किंवा विरोधात गेलो असं नाही, असं कधीच नव्हतं आणि नाही. आणि आता जर म्हणा तर आता योग आहे कसं आहे तर काँग्रेस कमिटीचं काम करता काँग्रेस कमिटीने आदरणीय बळवंतभाऊ वानखेडे यांना काँग्रेस कमिटीने उमेदवारी दिली, आमदारकीची उमेदवारी दिल्याच्यानंतर आमदारकीसाठी बळवंतभाऊ विजयी झाले. त्याच्यानंतर योगायोग असं आलं का हे लोकसभेची निवडणूक आली. लोकसभेच्या निवडणुकीत बळवंतभाऊंना घरपोच तिकीट आलं आणि विशेष म्हणजे बळवंतभाऊंना 6 महिन्याच्या आधी काय 1 वर्षाच्या आधीच समजलं या मतदारसंघात की बळवंतभाऊशिवाय उमेदवार नाही. अनायसे हे तिकीट महाविकास आघाडीच्या तळजोडी हे मतदारसंघ हा काँग्रेसकडे आला. तो नव्यानं म्हणजे चांगलं सिद्ध झालं ते. आणि या अमरावतीच्या लोकसभेसाठी आतापर्यंत अमरावती मतदारसंघ तयार झाल्यापासून म्हणजे 51 पासून तर आतापर्यंत 16 वेळा म्हणजे झालं, म्हणजे निवडणुका झाल्या तिथं. आता 16 वेळा झाल्यानंतर तिथं कसं आहे 8 वेळा काँग्रेसचा उमेदवार सतत विजयी झालेला आहे. 8 वेळा झाला काँग्रेसचा, 5 वेळा झाला शिवसेनेचा, 1 वेळा झाला कम्युनिस्ट पक्षाचा, 1 वेळा RBIचे गवईसाहेब आणि आता शेवटी आता मागच्या 2014मध्ये नवनीत राणा ह्या अपक्ष पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सहमतीनं ह्या विजयी झाल्या. असा हा मतदारसंघ सुरुवातीपासून काँग्रेसचा राहिला आहे. आणि त्या मतदारसंघात आता सध्या बळवंतभाऊ वानखेडे यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे आणि त्यात उमेदवारीचा हा एकमेव उमेदवार आहे का आंबेडकरी चळवळीचा बुद्धिस्ट कम्युनिटीचा आहे. त्यामुळे या सगळ्या लोकांना त्याचा अभिमान आणि हे सगळं म्हणजे महाविकास आघाडीचे धन्यवाद मानाव या सगळ्या लोकांना, म्हणजे असं याचं काम आहे. बरं, पण बुद्धिस्ट म्हणाल किंवा मग आंबेडकरी चळवळीचा उमेदवार जर म्हटला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर सुद्धा अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. काय सांगा? आनंदराज आंबेडकर साहेबाचा आम्ही आदरच करतो. बाळासाहेब आमच्यासाठी आदरार्थीच आहेत, बाळासाहेबही आदरार्थी आहेत. पण कसं झालं
का जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांची जी सभा होती अमरावतीला, बरं. अमरावतीला सभा होती, सभेला बरेचसे लोक होते. त्यावेळेस हे म्हणजे लोकसभेची पार्श्वभूमी ठरणं असं चालूच होतं. पण सध्याची परिस्थिती कशी आहे का तेव्हा म्हणजे आनंदराज साहेबांनी तेव्हा त्या स्टेजवर येऊन काही कोणाच प्रकारचे हाल अहवाल त्या याच्या म्हणजे उमेदवारी संदर्भात काही सांगितलं नाही. बरं. आणि दुसरी गोष्ट कशी का लोकांनी तेव्हा हा विचार केला की आंबेडकरी चळवळ म्हटली म्हणजे बाबासाहेबांची चळवळ आणि बाबासाहेबांचे नातूच उभे आहेत किंवा बाबासाहेबांच्या नातूच या चळवळीत आहेत, तर सगळ्या समाजाने सगळ्या लोकांना त्याचा आनंदच आहे. पण दुसरी गोष्ट कशी आहे की तुम्ही घरातल्या घरातच म्हणजे कसं आनंदराज आंबेडकर साहेबांची रिपब्लिकन सेना आणि बाळासाहेबांची वंचित आणि हे घरीच जोडून नाही घेतलं. सुरुवातीच्या काळात अशा वावड्या आल्या की आनंदराज आंबेडकर साहेबांनी मागे घेतला फॉर्म की बाबा मी मताचं ध्रुवीकरण होऊ नये म्हणून मी मागे घेतो, लगेच 2 दिवसांना नाही लोकांचा आग्रह खातर हे म्हणजे असे वेगवेगळ्या भूमिका त्या 4-8 दिवसात. बरं, त्यांच्या या उमेदवारीमुळे आता सध्या तरी मतांचं ध्रुवीकरण होईल असं तुम्हाला वाटते का? नाही, मला असं वाटत नाही. मला असं वाटत नाही त्या मतांचं ध्रुवीकरण होईल असं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे का जनता लोक हे समजदार आहे. लोक म्हणजे बरोबर विचार करतात की लोकांना आधीच्या निवडणुकांचा अभ्यास असते आणि शिवाय म्हणजे हे संधी म्हणजे सुवर्ण संधी आहे लोकांसाठी. हे सुवर्ण संधी आहे ही मी नाही म्हणत, लोकांचंच माहीत आहे का आपल्यासाठी हे सुवर्ण संधी आहे. अभि नाही तो कभी नाही. हा काळ म्हणजे हे संधी आपल्यापर्यंत आली, आपला माणूस संसदेत चालला आणि आपण थोड्याशा चुकीमुळे किंवा थोड्याशा गलतीमुळे आपला माणूस मग त्याच्यापासून वंचित ठेवा असं लोकांना वाटत नाही. बरं, याआधी म्हणजे विद्यमान खासदार जे आहेत नवनीत राणा यांनी काही विकास साधला नाही असं तुम्हाला वाटते काय की ज्याच्यामुळे तुम्हाला आज बळवंत वानखडे खासदार व्हावे असं वाटते? नाही, विकास कुठलाही माणूस कुठलाही उमेदवार कुठलाही एकदा निवडून गेल्यानंतर तो काही ना काही थोडाफार विकास हा करतच असतो. बरं. म्हणजे काहीच केला नाही असं आपलं म्हणणं नाही. बरं. आपल्याला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. परंतु कसं आहे संसदेची निवडणूक म्हटलं म्हणजे लोकसभेची निवडणूक म्हटलं म्हणजे देशातल्या सगळ्यात मोठी निवडणूक आणि संसद हे कायदे करणारी संस्था. लोकांचं जीवनमान कसं राहावं, लोकांना काय हवं काय नको याचा अभ्यास करणारी संस्था, त्यांच्यासाठी कायदे करणारी संस्था म्हणजे संसद. आता त्या संसदेचं निवडणूक कोण्या अँगलनं झाली पाहिजे, कोण्या उद्देशानं झाली पाहिजे, कोणते ध्येय धोरणं असले पाहिजे. मतदार हा मतदान करत असताना अशा गोष्टी ठरवत असते. पण नवनीतताई राणाच्या बाबतीत काय झालं का मागच्या वेळेनं त्या उभ्या राहिल्या, त्या अपक्ष होत्या. त्यांना शरदचंद्र पवार साहेब आणि काँग्रेस या पक्षांनी तेव्हा पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्याने ते निवडणुकीत उभ्या होत्या आणि ते भरघोस मेहनत करून खूप मेहनत करून त्यांना निवडून आणलं. त्यांनी स्वतःच म्हटलं आहे मागच्या त्यांच्या मुलाखतीत का बाबा पहा ही मोदीची लाट आहे असं समजू नका, मी मागच्या वेळेला तशी अपक्ष निवडून आली असं म्हटलं आहे. तरी खरोखरच लोकांचे धन्यवाद त्या मतदारांचे की त्यावेळेस राणा ताईला निवडून दिलं. म्हणजे त्यांच्या या विजयात विद्यमान उमेदवार जे आहेत बळवंतभाऊ वानखडे यांचाही सिंहाचा वाटा आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही. सिंहाचा वाटा म्हणजे आहेच त्यांचा. म्हणजे ते सतत म्हणजे ते खूप फिरले, पूर्ण जिल्हाभर फिरले. बळवंतभाऊ त्या राणाताईसाठी खूप जिल्हाभर फिरले. बळवंतभाऊच नाही, सगळे काँग्रेसचे कमिटीचे सगळे जे चेहरे आहेत, जे नेते मंडळी आहेत ते सगळीच्या सगळे त्या. तेव्हा बळवंतभाऊ युवक रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष होते, RPI चळवळीत होते. कोण नाही, तेव्हाही ते काँग्रेस कमिटीचंच काम करत होते. काँग्रेस कमिटीचं काम करत होते. आपल्या म्हणजे सगळ्या ग्रामीण भागात ते सगळ्या ठिकाणी असं फिरले. नवनीतताईसाठी त्यांनी प्रयत्न केले. नवनीतताई निवडून आल्या. महत्त्वाचं कसं आहे का नवनीतताई निवडून आल्यानंतर 8 दिवस नाही होत तर त्या BJPकडे चालल्या गेल्या. आता BJPत गेल्यामुळे कसं झालं का ज्या कारणासाठी लोकांनी मतदान केलं, BJPच्या विचारधारेच्या विरोधात लोकांनी मतदान केलं. ज्या लोकांनी मतदान केलं त्या म्हणजे 5.5 लाख लोकांनी मतदान केलं. त्यावेळी 5.5 लाख लोकांनी मतदान केलं म्हणजे या 5.5 लाख लोकांचा जो विचार होता तो सकारात्मक विचार होता.
म्हणजे नकारात्मक असं का बीजेपीला जाऊ नये, म्हणजे 5.5 लाख लोक बीजेपीकडे जाणार नव्हते. त्यांच्या या नकारात्मक विचाराचा विद्यमान आमदार जे आहेत बळवंतभाऊ वानखडे उमेदवार आहेत त्यांना फायदा होईल असं मला वाटते का? कसा त्यांनी जो नकारात्मक भूमिका घेतली म्हणजे बीजेपीकडे ते वळते झाले, त्यांचा जो त्यांचा नकारात्मक जी भूमिका आहे त्यांची या निवडणुकीत त्यांचा बळवंत वानखडे यांना फायदा होईल का? नाही, या निवडणुकीत तसं होणार नाही. कारण इथं जेव्हा इथं बीजेपीचा कॅन्डिडेट असा निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलाच नाही, या मतदारसंघात आलाच नाही. आतापर्यंत जे कॅन्डिडेट आले ते शिवसेनेचे आले, बीजेपीचा कॅन्डिडेट आला नाही. बीजेपीच्या विचारधारेचा हा मतदारसंघच नाही. हा लोकसभेचा मतदारसंघ जो आहे तो बीजेपीच्या विचारधारेचा नाही, हा काँग्रेसच्या विचारधारेचा मतदारसंघ आहे. आणि काँग्रेसनं वेळोवेळी इथं सिद्ध केलेलं आहे. 8 वेळा काँग्रेसचे उमेदवार इथे विजयी झालेले आहेत. त्याच्यामुळे बीजेपीच्या विचाराचा असा काही फरक पडत नाही. बरं, एकंदरीत हवा काय? एकंदरीत हवा विचारली तर बळवंत भाऊची हवा आहे सध्याच्या परिस्थितीत. अमरावती लोकसभा मतदारसंघात बळवंतभाऊ वानखडे यांची हवा असं तुम्हाला म्हणायचं? बळवंत भाऊशिवाय दुसरी हवा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं, सध्याची जी परिस्थिती आहे, सध्याच्या ज्या परिस्थितीवर सगळ्या लोकांना म्हणजे माझी अशी विनंती आहे का खरोखर म्हणजे लोकसभेच्या रिंगणात संपूर्ण लोकसभेच्या 543 जागा आहेत. त्या 543 जागापैकी 542 सोडल्या की एक बळवंत भाऊची जागा अशी आहे का बळवंत भाऊ खरोखर खासदार होण्याइतपत त्यांची आर्थिक परिस्थिती नसताना, आर्थिक हे नसताना त्यांना खरोखर जनतेनं उचलून घेतलं. जनतेचे उमेदवार म्हणून आज ते रिंगणात आहेत आणि जनताच त्यांना भरघोस मतानं निवडून देईल अशी मला खूप खात्री आहे. आनंदराज आंबेडकर उभे आहेत आणि त्यांना वंचितचा पाठिंबा देखील आहे, परंतु वृत्तपत्रात अशी बातमी झळकली, जिल्हा अध्यक्ष जे आहेत प्राध्यापक शैलेश गवई यांनी सुद्धा बळवंत वानखडे यांना पाठिंबा दिला. त्याचा फायदा होईल का? त्याचा खूप फायदा होईल. सर्वप्रथम मी आदरणीय शैलेशजी गवई साहेब यांचं आणि त्यांच्या टीमचं, त्यांच्यासोबत जे पदाधिकारी आहेत त्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्याचं खूप त्यांच्या धाडसी निर्णयाचं खूप स्वागत याच्यानं करतो का शैलेश भाऊ गवई यांनी जो निर्णय घेतला तो खरोखर विचारांती निर्णय घेतला. आणि अशा बाबासाहेबाच्या म्हणण्याप्रमाणे किंवा बाबासाहेबाच्या विचाराप्रमाणे म्हणजे राजकीय विचार असो का सामाजिक विचार असो ते कसे असले पाहिजेत, कोणा प्रसंगी कोणतं मत वापरलं पाहिजे हे मत वापरून म्हणजे शैलेश गवई सर यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय खूप धाडसी आहे आणि तो वाखाणण्याजोगा निर्णय आहे. बरं, एकंदरीत तुम्हाला असं वाटतं का म्हणजे आता ही निवडणूक महाविकास आघाडी जिंकेल? महाविकास आघाडी जिंकेल यात काही शंका नाही. महाविकास आघाडी 100 का 101%. बरं, सरकार कोणाचं बसेल? सरकार कोणाचं बसेल तर हे सांगता येत नाही, कारण परिस्थिती कशी आहे हे सांगता येत म्हणजे यासाठी नाही, पण बीजेपीचं सरकार निश्चित बसणार नाही. मोदींवर एवढा राग का? मोदींवर एवढा राग म्हणजे मोदींवर तसा राग म्हटलं तर मोदींनी त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंतच्या गेल्या 10 वर्षात लोकांच्या, या भारतातल्या लोकांच्या, गोरगरीब जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे हे निवडणूक इतकी कठीण करून टाकली. निवडणूकच नाही तर हे लोकांचं जीवनमान एवढं कठीण करून टाकलं का लोकांना काय करावं काय नाही सुचना. असं एक क्षेत्र नाही, असा एक व्यक्ती नाही, असा एक प्राणी नाही का ज्याच्यावर या बीजेपी सरकारनं किंवा मोदीजीच्या सरकारनं आतापर्यंत अन्याय केला नाही असं कोणतं क्षेत्र नाही. लहान लेकरापासून, लहान्या बालकापासून म्हणजे पोटातल्या बालकापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंतचा अन्याय म्हणजे मोदीच्या सरकारने केला आहे. यानं जे धोरणं ठरवले, आता लहान पोराला आपण 5 वर्षापर्यंत अंगणवाडीत ठेवतो, त्याच्यानंतर 1ली, 2री, 3री म्हणजे लेकराच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम झाला, लेकराच्या स्कॉलरशिपवरही त्याचा परिणाम झाला. इकडून तिकडून नोकरीवर तर नोकऱ्याची त्याने बॅन आणले, नोकऱ्यावरही परिणाम झाला. इकडून तिकडून गोरगरीब जनतेजवळ कसं असते का आपल्याजवळ पैसा नाही, शरीर संपत्तीच्या भरोश्यावर करतात लोक, आर्मीची मिलिटरीची कोशिश करतात. तर मोदी साहेबांना कसं केलं,
त्या अग्निवीर योजना आणली आणि 4 वर्षाची नोकरी. म्हणजे 4 वर्ष तो पोरगा भरती झाला, 4 वर्षांनाच रिटायर होणार आहे. रिटायर झाल्यानंतर मग त्याला पुढे काहीच काम नाही आणि त्याला कोणी घेणारही नाही, कुठंच नाही. म्हणजे ऐन तरुणाईच्या वेळातच, तरुण असतानाच त्याला रिटायर करणं, असे अनेक धोरणं. म्हणजे असं एक क्षेत्र नाही का त्या ह्या क्षेत्रात अन्यायकारक धोरण हे राबवलं नाही मोदीजीने. बरं, मला सांगा, समजा बळवंत वानखडे अमरावती लोकसभा निवडणूक जिंकले, खासदार झाले, त्यांच्याकडून एक माणूस म्हणून तुमची काय अपेक्षा असेल? माणूस म्हणून सध्याची अशी परिस्थिती आहे का, मी आधीच म्हटलं त्याप्रमाणे खासदार कोणी झालं तर खासदार झाल्यानंतर जे काम करायला पाहिजे तर ते काम करते. काही लोक आपापल्या हुशारीनं किंवा आपण ज्या माहोलातून आलो त्या माहोलाला जाणीव ठेवून लोक चांगल्या प्रकारचे कामं करत असतात, जे आपल्याला अपेक्षितही नसतात. लोकांच्या अपेक्षेच्या पलीकडे कामं करत असतात. तसेच बळवंत भाऊही करतील असं मला वाटते. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं महाविकास आघाडीचा लोकसभेचा उमेदवार निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून BJPच्या सरकार तिथं घेतलेल्या ध्येय धोरणाला अडथळा आणण्यासाठी इथला उमेदवार आपण कसं पूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण देशभर आपल्याला काही करता येत नाही. जिथं करता येते तिथंच आपण तिथलाच उमेदवारासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशा मताचा मी आहे. आणि त्याच उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे अशा मताचा मी आहे. तर हे होते युवक रिपब्लिकन चळवळ. दर्यापूर तालुक्यातच नव्हे तर अमरावती जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर युवकांची एक चळवळ असली पाहिजे. आंबेडकरी विचारधारा युवकांपर्यंत पोहोचली पाहिजे, या तळमळीने त्यांनी चळवळीत काम केलं. आणि त्या चळवळीच्या माध्यमातूनच त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर येथे 3 टर्म संचालक पद सुद्धा भूषवलं. अशा या चळवळीतील वैचारिक व्यक्तीची आपण आज सहज चर्चा केली. बघूया यांच्या प्रयत्नांना किती यश येते. आपण बघत राहा विदर्भ 358 न्यूज. मी प्रभुदास शिंगळे.